नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे ग्रीन लीफ किचनमध्ये। आज बनवतो एक पारंपरिक पदार्थ सांजोरी। रवा आणि गुळाच्या सारणाची ही अशी मस्त टम्म फुगलेली आणि गच्च भरलेली अशी ही सांजोरी आज कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आधी मी इथे गूळ घेते, 1 कप गूळ घेते आणि त्याच्यामध्ये मी अर्ध्या कपाच्या अर्ध म्हणजे साधारण 2 चमचे भरून पाणी एवढंच याच्यामध्ये घालते आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालत नाही आहे, कारण मी ह्याच्या आधी जेव्हा प्रयत्न केला होता करायचा तो सांजोरी जरा करताना चुकली। तर ती कशी आहे मी व्हिडिओच्या शेवटी ती दाखवली आहे, तर ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला दाखवते मी। गॅसवर ठेवून पूर्ण यातलं गूळ आहे पाण्यामध्ये विरघळवून घेतला आहे। आता 1 कप आणि अर्ध्या कपाच्या अर्ध म्हणजे जवळजवळ 1/4 असं जे प्रमाण आहे रव्याचं ते घेतलेलं आहे मी। तर 1 कप आणि 1/4 एवढा असा मी रवा घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे, सुक्काच भाजलेला आहे, तूप टाकलेलं नाही आहे। तर हे जे पाणी आहे गुळाचं हे मी गाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा रवा पूर्णपणे मिक्स करून घेते। तर ह्याच्यामध्ये मी आता वेलची आणि जायफळ टाकली आहे, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। रव्या आणि गुळाला वेलची आणि जायफळीचं जे मस्त असा सुगंध येतो ती सांजोरी खाताना खूपच छान लागतं। याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते, साजूक तूप, त्या सारणाला व्यवस्थित असा खुसखुशीतपणा आणि खमंगपणा येण्यासाठी। हे व्यवस्थित असं टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। सुरुवातीला वाटतं की ते पुरणार नाही आपलं जे गुळाचं पाणी आहे, पण त्यात व्यवस्थित भिजतं। तर हे भिजवून रात्री मी साधारण 11 वाजता हे सारण बनवायला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता मी हे चेक केलं, तर थोडंसं मला कोरडं वाटलं आणि हा जो चमचा मी आता याने हलवते तो 1 चमचा मी फक्त याच्यात पाणी टाकलं आणि पुन्हा 1-2 तासभर मी ठेवून दिलं आणि एवढा असा फुगला हा रवा। आता 1 कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ, साधं आपलं जे चपातीचं पीठ आहे ते घेते, त्यात मीठ टाकते आणि तेल टाकते। तेल साधारण रूम टेम्परेचरचंच आहे, गरम नाही केलेलं। याने आपली जी सारणाची जी पारी आहे ती खुसखुशीत होते आणि त्याला असा मस्त असा खमंगपणा येतो। तो व्यवस्थित सगळं जे मोहन आणि मीठ आहे ते पिठाला चोळून घ्यायचं। आता मी इथे 1 कप पाणी घेतले, जे मला पूर्ण लागलेलं नाही आहे, तुम्हाला आता मळताना दिसेलच किती वापरते मी। अर्ध्या कपाच्या वर पाणी लागलं, साधारण 2 ते 2.5 चमचे पाणी उरलं माझं। आपल्याला सेमी सॉफ्ट असा डो करायचा आहे, फार घट्ट किंवा फार पातळ असा भिजवायचा नाही आहे। असा भिजला पाहिजे की आपली सारणाची जी पारी आहे ती पातळ पण लाटली गेली पाहिजे आणि ती फुटली पण नाही पाहिजे। हे पीठ 10 ते 10 मिनटं मळायचं आहे आणि ओल्या कपड्याखाली पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनटांनी हे पीठ असं होतं आणि आपण पुन्हा एकदा ते आता 5-1 मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहे, जेणेकरून ते एकसारखं होईल आणि आपल्याला ते त्याची पारी लाटताना ते व्यवस्थित एकसारखं होईल, एकसंध राहील, ती कुठेही तुटणार नाही, चिरणार नाही आपली पारी लाटताना। आता ह्याचे जे गोळे आहेत ते करून घ्यायचे। आपल्याला जितकी मोठी सांजोरी बनवायची आहे तेवढ्या मोठे आपण गोळे बनवून त्याची 2 पाऱ्या करून त्याच्यात मी सारण भरून अशी ती सांजोरी करणार आहे, जेणेकरून आपल्याला पाहिजे तेवढं सारण आपण व्यवस्थित भरू शकतो आणि दोन्ही पाऱ्या व्यवस्थित बंद करून आपल्याला ती सांजोरी तळताना जास्त काही म्हणजे ती फुटत नाही किंवा त्रास होत नाही। तर अशा प्रकारे आपण 2 पाऱ्या लाटून घेणार आहोत। मी ह्याच्या आधी जेव्हा ही सांजोरी 2-3 दिवस आधी करून पाहिली होती, तेव्हा त्याच्या सारण जे आहे ते करताना मी प्रमाण अगदी पूर्वी जसं बघितलं होतं तसंच करून पाहिलं होतं, पण ह्यावेळेस ते गुळामुळे किंवा रव्यामुळे किंवा काय त्याच्यामध्ये कशामुळे ते व्यवस्थित जमलं नाही ते मला कळलं नाही, त्यामुळे ते व्यवस्थित अशी त्या सांजोऱ्या झाल्या नाही। म्हणजे मी आत्ता जसं ह्या 2 पाऱ्यांमध्ये भरून ते सांजोरी करते तर ती तशी नाही झाली। त्याचं जे सारण आहे ते अगदी आपलं जे पुरण कसं असतं तसं झालं। त्याच्यामध्ये मी वापरताना बारीक रवा वापरला होता, कारण कुठलाही रवा वापरला तरी असं चालतं असं आधीपूर्वी केलेलं होतं, त्यामुळे आता वाटलं की आत्ताही व्यवस्थित होईल, पण बारीक रवाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण किंवा गूळ कसं आहे याच्यामुळेही कदाचित ती सांजोरी बनताना थोडंसं काहीतरी चुकलं।
ती खायला व्यवस्थित लागली, पण जसं एक्सपेक्टेड रिझल्ट होता की सांजोरी जशी असायला पाहिजे तशी ती नव्हती. त्यामुळे मी पुन्हा एकदा जशी अगदी टिपिकल जशी सांजोरी असते, भरपूर सारण भरलेली, गच्च भरलेली अशी, तशी पुन्हा करण्यासाठी यावेळेस मी जाड रवा वापरला आणि गुळाचं आणि पाण्याचं प्रमाणही पूर्णपणे बदललं. तर त्याच्यानंतर मात्र जशी मला हवी होती तशी, मी जशी लहानपणी खायचो तशी अगदी सांजोरी मला जमली. आणि आता हे बघा आपलं झालं आहे, हे दोन्ही पाऱ्या लाटून झाल्या आहेत. साईडनी पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूधही लावू शकता. एखादी काडी घेऊन त्याच्यापुढे कापूस लावा, ती बुडवून त्याच्यात तुम्ही याला पाणी लावलं, दूध लावलं तरी चालेल. मी हातानेच लावून घेतलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित पाणी लावून घ्या आणि सगळ्या कडा सर्व बाजूने व्यवस्थित बंद केल्या पाहिजेत. नाहीतर पुन्हा एकदा ते एकदा पारी सांजोरी करताना फुटली तर त्यातनं मग रवा बाहेर येणार आणि ते पुन्हा व्यवस्थित सील नाही होणार आणि मग तळताना ते पूर्ण आत जाऊन ती सांजोरी खूप तेलकट होते. आत्ता ह्याला असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी सगळ्या कडा दाबून घ्यायचा आणि आपला चक्रीचा चमचा किंवा असं मी जे आहे सेम तसंच आहे, तसं असेल तर त्याने कडा काढून व्यवस्थित आपल्याला हवी तशी व्यवस्थित करून घ्यायची, एकसारखी गोल अशी. आणि काढल्यानंतर तिच्या कडा पुन्हा एकदा व्यवस्थित दाबून घ्यायच्या, जर चुकून कुठे बंद नसेल झालं व्यवस्थित तर. आणि हातावर थोडीशी अशी एकसारखी दाबून घ्यायची, जेणेकरून सारण जे आहे आतलं ते व्यवस्थित दोन्ही पाऱ्यांना चिकटतं आणि त्या फुटत नाही. तर अजून मी एक केलेली आहे, अजून मी ज्या पुढच्या गेल्या त्यातल्या 1-2 तुम्हाला दाखवते. आता मी ही जी केली ही थोडीशी छोटी केली, आधीची थोडी मोठी करून पाहिली आणि मग नंतर सगळ्या ह्याच साईजच्या केल्या. साधारण ह्या प्रमाणामध्ये माझ्या गच्च भरलेल्या अशा 8 अशा सांजोऱ्या झाल्या आणि एक छोटी झाली. तर हे सांजोरी नेहमी अशी सारण जर व्यवस्थित भरलेलं असेल, व्यवस्थित पूर्ण असं, तरच ती खायला चांगली लागते. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमीही भरू शकता, पण सांजोरीची खासियतच ही असते की त्यातलं सारण भरपूर हवं असतं. तर असं कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर एखादी ओढणी वगैरे घेऊन त्याच्यावर ह्या लाटून ठेवायच्या आहेत आणि तेल तापवून घ्यायचं आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि एक सांजोरी हळूच या तेलात सोडायची आहे. याच्यात सारण भरपूर असतं, त्यामुळे तेलात सोडताना भरपूर व्यवस्थित काळजी घ्या, नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. आणि याला असा ऑइल वॉश देत राहा, सारखं याला उलटपालट करू नका, कारण ह्यात सारण भरल्यामुळे ही खूप जड झालेली असते, उलटताना तुटूही शकते आणि तेलही अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं ऑइल वॉश देतच तिला 1दा किंवा 2दाच असं उलटपालट करा आणि ती व्यवस्थित तळून गेला. जर तुम्हाला ह्याचं वरची जी पारी आहे अजून जर जास्त ब्राऊन हवी असेल तर तुम्ही पीठ मळताना त्याच्यात थोडीशी पाव चमचा साखर घातली तरी चालेल, अजून सारण जे कवर आहे ते ब्राउनिश होऊ शकतं, पण हे इतपत छान वाटतं. तर असं करून सगळ्या आपण ह्या सांजोऱ्या तळून घेतल्या आहेत. ही छोटीवाली आमच्या घरातल्या एका छोट्या मेंबरनी बनवली आहे. तर हे बघा साधारण एवढ्या अशा सांजोऱ्या झाल्या आहेत, अगदी परफेक्ट फुगलेल्या, भरपूर अशा मस्त छान खुसखुशीत अशा सांजोऱ्या. आता माझी जी पहिली सांजोरी करायला मी घेतल्या सांजोऱ्या, त्यात काय चुकलं ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे काय चुकलं म्हणजे कुठे प्रमाण अगदी मी आधी माहीत होतं तसंच घेतलेलं. 1 कप रवा, 1 कप गूळ, अर्धा कप पाणी, हे सगळं पुन्हा म्हणजे गुळाचं पाणी करून घेतलं, ते गाळून घेतलं, त्या रव्यात टाकलं मी हे आपलं जायफळ वेलची टाकली, मिक्स केलं. आत्ता हे इतकं पातळ आहे आणि हे रात्रभर ठेवलं आणि सकाळी पाहिलं तर असं वाटलं की अजून थोड्या वेळाने होईल, म्हणून मी सकाळी 10 तासानंतरच शक्यतो चेक केलं. ते हे अगदीच पातळ होतं, आपलं पुरण असतं तसंच दिसत होतं. म्हटलं कदाचित पाणी जास्त झालं आहे, म्हणून मी त्यात अजून अर्ध्या वाटीपेक्षा जास्त रवा टाकला आणि आपलं हे जे सारण पारीचं जे आहे ते तसंच घेतलं. फक्त त्यावेळेस 1 कप रवा, 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं. आता हे बघा मी आधी दाखवलं त्याच्यामध्ये मी नंतर जवळजवळ तुम्हाला म्हटलं तसं अर्ध्या कपाच्या वर मी रवा टाकला होता, पण तेव्हा मग तरीसुद्धा ते घट्ट झालं, पण ते असं पुरणासारखंच झालं आणि ते अगदी आपण जसं पुरण भरून जशी पुरणाची पोळी करतो तसं मला त्या करायला लागल्या. आणि मी म्हटलं आता हे काय आपण वाया जाऊ नाही देऊ शकत, त्यामुळे मी होता तशा त्या केल्या, एका पारीमध्येच करून आपण पुरणपोळीसारख्या त्या लाटल्या. करतानाच लक्षात आलं होतं की या जरा जाड झाल्या आहेत आणि असं व्यवस्थित नव्हत्या वाटत, तर अशा सगळ्या लाटून घेतल्या या
आणि ह्या नंतर तळून घेतल्या. ह्याच्यातही तळताना तुम्हाला दिसेलच मी आधीची जी केली ती आणि आत्ताची ही जरा जाड आहे. या सुरुवातीच्या 2-3 छान झाल्या, पण नंतर करताना ते जेव्हा रवा आणि गुळाला अजून पाणी सुटत होतं तर त्या करताना पण त्याची पारी फाटत होती अशी, आणि तळताना तर ते मधून अशा सगळ्या त्याच्या चिरल्या होत्या आणि त्यात तेल जात होतं आणि खूप तेल त्या पुऱ्यांना लागत होतं, सांजोऱ्यांना लागत होतं. हे बघा तुम्हाला तळताना दिसत असेल मधला भाग असा तो असा चिरला जात होता. तर जशा तशा मी ह्या तळल्या. ह्या म्हटलं तळून चांगल्या नाही तर मी बेक करून पाहिल्या, पण त्यात बेक करून एवढ्या कडक झाल्या, अगदी पत्र्यासारख्या कडक झाल्या, त्यामुळे त्या खाता नाही आल्या. पण ह्या अशा झाल्या ज्या चुकल्या, पण तरी हे बघा पारी खूप जाड झाली आणि त्यातलं सारण कमी झालं, पोकळ झाल्या, पण तरीही केल्या मी आणि ह्या अशा झाल्या. ह्या आपल्या परफेक्ट झालेल्या. मी सुरुवातीला जे प्रमाण सांगितलं तसं ह्या भरपूर आहे बघा, भरपूर सारण असलेल्या आणि व्यवस्थित फुगल्या. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ग्रीन लीफ किचन. धन्यवाद.